नमस्कार. सहाय्यक यांनी पीक पाहणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी महत्त्वाच्या सूचना आपण समजून घेऊया, जेणेकरून पीक पाहणी करतेवेळी सहाय्यक यांना कुठलीही अडचण येणार नाही. सहाय्यक यांनी रजिस्ट्रेशन करण्या अगोदर संबंधित तालुका येथील तहसीलदार यांनी त्यांच्या नावाचा आदेश केला आहे का याची खात्री ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून करून घ्यावी. ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्याशिवाय सहाय्यक यांना लॉग इन करता येणार नाही. एकदा नोंदवलेला मोबाईल क्रमांक दुसऱ्यांदा नोंदविण्यासाठी उपयोगात आणता येणार नाही. एका गावामध्ये एकापेक्षा जास्त सहाय्यक नेमल्यास त्यांनी पीक पाहणीसाठी गट वाटून घ्यावे, जेणेकरून पीक पाहणी दरम्यान तांत्रिक अडचण येणार नाही. पीक पाहणी अगोदर MIS मधून प्रलंबित व अंशतः प्रलंबित शेतकऱ्यांची यादी खालील लिंकवर क्लिक करून प्राप्त करून घ्यावी. शेतकऱ्यांनी पूर्णतः नोंदवलेली पीक पाहणी सहाय्यक यांना पीक पाहणीसाठी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पीक पाहणी न झालेले खाते लक्षात येईल व तुम्हाला पीक पाहणी करण्यास मदत होईल. जेथे नेटवर्क कमी आहे तेथे ऑफलाईन मोड मध्ये पीक पाहणी करण्यापूर्वी चांगल्या नेटवर्क मध्ये पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी लॉग इन करून अद्ययावत करून घ्यावी. पीक पाहणी नोंदविण्याच्या अगोदर कायम पड असल्यास, उदाहरणार्थ विहीर, बोरवेल, पोल्ट्री इत्यादी, ते आधी नोंदवावे व त्यानंतर पीक पाहणी करावी. गॅस लोकेशनची समस्या असल्यास संबंधित अडचण ही गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी व ग्राम महसूल अधिकारी त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या व्हॉट्सअप DCS ग्रुपला नकाशाची क्लिअर PDF व मोबाईल स्क्रीनशॉट शेअर करावे व तसा अहवाल संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांना द्यावा. वापरण्यात येणाऱ्या मोबाईल मध्ये ॲप वापरण्यासाठी आवश्यकता चेक करावी. अद्ययावत प्रणाली Android 4.4 KitKat किंवा त्यावरील इंटरनेट वर्जन 3G 4G किंवा वायफाय, मेमरी कमीत कमी 2 GB रॅम, तसेच कीबोर्ड गुगल इंडिक कीबोर्ड म्हणजेच मराठी टायपिंग साठी आवश्यक आहे. सहाय्यक यांनी रजिस्ट्रेशन करताना बँक खात्यांचे तपशील व्यवस्थित नमूद करावे, जेणेकरून मानधन अदा करताना अडचण येणार नाही. सहाय्यक यांनी रजिस्ट्रेशन करताना मोबाईलवर येणारा 4 अंकी संकेतांक प्रविष्ट करावा. आपण नोंदवलेला पासवर्ड न विसरता लिहून ठेवावा. सहाय्यक यांनी ईमेल ID, आधार व मोबाईलवर आलेला OTP हा एकच राहील याची नोंद घ्यावी. यानंतर सहाय्यक यांनी पीक पाहणी कशी करावी याबाबत सविस्तर प्रक्रिया आपण जाणून घेऊया. लॉग इन पद्धत यामध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा, तसेच पासवर्ड प्रविष्ट करा. आपण खातेदार निवडा या पेज वर याल. आपल्याला 5 पर्याय दिसतील. अपलोड प्रलंबित यामध्ये अपलोड न झालेली पीक पाहणी आपल्याला पाहण्यास येथे उपलब्ध होईल. सर्वेक्षण प्रलंबित यामध्ये उर्वरित व पीक पाहणी न झालेली पीक पाहणी करण्यास आपल्याला येथे उपलब्ध होईल. अपलोड केले यामध्ये आपण अपलोड केलेली पीक पाहणी 3 टर्म मध्ये आपल्याला पाहण्यास उपलब्ध होईल. त्यामध्ये पीक माहिती, फळ माहिती व बांधावरची झाडे माहिती अशा पद्धतीने आपणास पाहण्यास येथे उपलब्ध होईल. पुन्हा नियुक्त केले
यामध्ये तलाठी यांनी एकदा नाकारलेली पीक पाहणी आपल्याला येथे पाहण्यास उपलब्ध होईल. सर्वेक्षण नाकारले. यामध्ये तलाठी यांनी दोनदा नाकारलेली पीक पाहणी आपल्याला येथे पाहण्यास उपलब्ध होईल. सर्वेक्षण प्रलंबित. यामध्ये अंशतः व उर्वरित पीक पाहणी करण्याकरता सहाय्यक यांना उपलब्ध होईल. यामध्ये खातेदाराची पीक पाहणी करावयाची असल्यास सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक करा. आपण होम पेज वर याल. येथे 5 पर्याय उपलब्ध होईल. कायम पळ, चालू पळ नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा व अपलोड, तसेच गावचे खातेदारांची पीक पाहणी. यापैकी पिकांची माहिती नोंदवायची असल्यास पीक माहिती नोंदवा या टॅबवर क्लिक करा. जमिनीचा खाते क्रमांक निवडा. गट क्रमांक निवडा. जमिनीचे एकूण क्षेत्र व पोत खराब असल्यास तो आपल्याला आपोआप येथे दर्शविला जाईल. हंगाम निवडा. पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपल्याला येथे आपोआप दर्शविले जाईल. त्यानंतर पिकाचा वर्ग निवडा. निर्बळ पिकाचा प्रकार निवडा. पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा. क्षेत्र भरा. जलसिंचनाचे साधन ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा. सिंचन पद्धत निवडा. लागवडीचा दिनांक उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या कॅलेंडर मधून निवडा. यानंतर आपल्याला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे का असा प्रश्न विचारला जाईल. तेव्हा योग्य तो पर्याय निवडा व पुढे जा यावर क्लिक करा. त्यानंतर अक्षांश, रेखांश व अचूकता आपल्याला येथे पाहावयास उपलब्ध होईल. निवडलेल्या गटापासूनचे अंतर मीटर मध्ये आपल्याला येथे दर्शविले जाईल. लाल रंगाने दर्शविलेला चौकोन हिरवा झाल्यानंतर पुढे जा या बटनवर क्लिक करा. पिकांचे 2 फोटो घेणे करता कॅमेराच्या आयकॉनसह छायाचित्र 1 व छायाचित्र 2 असे 2 बटन तुम्हाला दिलेले आहेत. छायाचित्र 1 यावर क्लिक केल्यास निवडलेल्या गट क्रमांकापासूनचे अंतर मीटर मध्ये आपल्याला येथे दर्शविले जाईल. आपण निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात. कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन फोटो घ्यावा असा संदेश दाखविला जाईल. अशा वेळेस गट क्रमांकापासून 20 मीटरच्या आत जाऊन फोटो घेणे अनिवार्य आहे. अन्यथा आपल्याला पुढे जाता येणार नाही. ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या. छायाचित्र 2 या बटनवर क्लिक केल्यास पुन्हा वरील प्रमाणे सेम संदेश दाखविला जाईल. ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या. आपण माहितीची पुष्टी करा या पेजवर या. खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती येथे आपल्याला दर्शविल्या जाईल. ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदविलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे. आपण नेटवर्क मध्ये असल्यास पीक माहिती साठवली व अपलोड झाली आहे संदेश आपल्याला दाखविला जाईल. तसेच आपण नेटवर्क मध्ये नसाल तर पीक माहिती साठवली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही. आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होम पेज वरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी असा संदेश दर्शविला जाईल. अशा प्रकारे सहाय्यक पीक पाहणी करू शकतात. धन्यवाद.